शेतकरी मित्रांनो, भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख आज 22 फरवरी 2025 आज आपण आलो आहे अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या खरबूजा पिकाच्या प्लॉट मध्ये। आज या प्लॉटला 2 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि इथे जे अंतर आपल्याला बघायला मिळते हे जे अंतर आहे 6 फुटानंतर झिगझॅग पद्धतीने इथे रोपाची लागवड 1 फुटावर केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून माहिती घेऊया की मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जर आपल्याला एकरी 3, 4 किंवा 5 लाखापर्यंत उत्पादन घ्यायचे असेल, आता 5 लाख किंवा 4 लाख शेतकऱ्यांना जास्त वाटतात, जर आपल्याला आपल्या भागामध्ये रेट मिळाला आणि खरबुजाचे जे पीक आहे याला जास्त शेतकरी लावत नाहीत, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटते की याला क्रॉप पेपर टाका लागते, मल्चिंग लागते, त्याचबरोबर ड्रिप सुद्धा लागते आणि याला पर्याय म्हणून दुसरा जो पीक आहे ते म्हणजे टरबूज। अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी टरबुजाची लागवड केली आहे किंवा अजून सुद्धा अनेक शेतकरी करत आहेत, पण यालाच एक पर्याय आहे ते म्हणजे खरबूज। आता खरबुजामध्ये वेगळ्या समस्या येतात, याची जर संपूर्ण माहिती आपण अमृत पॅटर्न ऍप मध्ये गेले आणि तिथं डाउनलोड केल्यानंतर वेळापत्रकच्या ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला स्टेप बाय स्टेप फवारणी, खत व्यवस्थापन, अंतराचे व्यवस्थापन याची संपूर्ण माहिती मिळेल, यात काही शंका नाही। आता यामध्ये महत्वाचं जे आहे, जसं टरबुजाचा प्लॉट हा एकच वेळ सारख्या प्रमाणात येतो, पण खरबुजामध्ये मागे पुढे आपल्याला बघायला मिळते। यासाठी महत्वाचं आहे नियोजन जर चांगलं ठेवलं आणि यामध्ये जर दोन्हीचा फरक जर आपण मार्केटमध्ये बघितला तर 100% खरबुजाला भाव टरबुजापेक्षा अधिक आपल्याला बघायला मिळतो, यात काही शंका नाही। आता क्रॉप पेपरमुळे अनेक शेतकऱ्यांना समस्या असते की याला खर्च अधिक असतो किंवा जे काही आपण खत देतो, विद्राव्य खत देतो, याचं प्रमाण सुद्धा अधिक असते। तर शेतकरी मित्रांनो, दोन्हीची तुलना केली तर आपण दोन्हीचे नियोजन अमृत पॅटर्न पद्धतीने केले, म्हणजेच खरबुजाचे जरी केले किंवा टरबुजाचे जरी केले तरी आपला जो एकरी खर्च आहे सारखाच येईल, यात काही शंका नाही। राहिला जो क्रॉप पेपरचा खर्च आहे, यामध्ये जरी खर्च आपला वाढला तर यामध्ये आपल्याला रेट म्हणजे भाव मिळण्याची शक्यता ही खरबूज या पिकामध्ये अधिक बघायला मिळते। आता महत्वाचं आहे याला जे बेसल डोस आहे हा सुद्धा महत्वाचा आहे। यामध्ये आपण बेसल डोस टाकताना सुरुवातीला 6 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट हे फेकून दिलं, त्यानंतर अशा प्रकारे 6 फुटावर आपण बेड ओढले, म्हणजे संपूर्ण खत या बेड मध्ये गेलं। त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज जे ड्रिचिंग करणार आहोत, म्हणजे आळवणी करणार आहोत ड्रिपद्वारे, याची सुद्धा माहिती घेऊया। यामध्ये एका एकरसाठी आपण 500 ml कस्टोडी आणि सोबत इसा बियाण 1 लिटर हे सोडत आहे एका एकरसाठी। यामध्ये जर आपलं प्रमाण जास्त असेल तर यामध्ये आपण अधिक प्रमाण देऊ शकता, यात काही शंका नाही। अजून याच्यामध्ये जे पहिली फवारणी आहे त्याची सुद्धा माहिती घेऊया। पहिली फवारणी एकदम स्वस्त घ्यायची आपल्याला, इमिडाक्लोरपिड 17.8% हे 10 ml घ्यायचे, एकदम स्वस्त, म्हणजे 1000 रुपये लिटरचं आपल्याला मार्केटमधून हे घ्यायचं आहे। ब्रँडेड कंपनीचं किंवा महाग कंपनीचं आपल्याला घ्यायचं नाही। यासोबत ऍसिपेट 75% हे आपल्याला 30 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंप साठी घ्यायचं आहे आणि 100 ग्रॅम युरिया डायरेक्ट पंप मध्ये टाकून, प्रत्येक पंप मध्ये 100 ग्रॅम युरिया टाकून आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, खरबुजाचे जर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचं असेल कमी खर्चामध्ये, त्यामध्ये आपल्याला विद्राव्य खत अधिक टाकण्याची आवश्यकता नाही किंवा अधिक आपण जे काही ब्रँडेड औषधी मारतो याची सुद्धा आपल्याला आवश्यकता नाही। खरबुजाचे जर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचे असेल तर नक्कीच आपण अमृत पॅटर्न पद्धतीचा अवलंब खरबुजा पिकामध्ये करू शकता आणि एकरी जे आपले उत्पादन आहे सरासरी याच्यामध्ये कमीत कमी 1.5 ते 2 पटीने वाढ करू शकता, यामध्ये काही शंका नाही। तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न YouTube चॅनल। नमस्कार।